नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि मी आहे शेतामध्ये. तर तुम्ही पाहू शकता आज आपल्याला भात पेरणी करायची आहे. त्यासाठी आपण जे ऊसाचं खोडवं होतं ते आपण नांगरून त्यामध्ये भात पेरणी करणार आहोत. त्याआधी जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर चला, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, यामध्ये ऊस होता आणि आता 3 वर्षानंतर ऊस काढून त्यामध्ये रोप लावायचे आहे. तर त्यासाठी आपण खोडवं काढत आहोत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर खोडवं काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये भात पेरणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ट्रॅक्टरनं आता पहिली नांगरणी करून घेतली. त्यानंतर आता दुवारणी चालू आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, पाऊल ट्रॅक्टरनं नांगरणी चालू आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता. नांगरणी करून झाल्यानंतर आपण खोडवी वेचून टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता, नांगरणी करून झाल्यानंतर जे ऊसाचे जे खोड असते ते बाहेर पडते. त्यानंतर ते आपण तुम्ही पाहू शकता गोळा करून झालेला आहे मित्रांनो. आणि जे खोडवा आहे ते आपण बाहेर टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता, त्याचे गुप्पे गुप्पे केलेले आहेत. ते बुट्टीमध्ये भरून आपण बाहेर टाकणार आहोत. मित्रांनो, खोडवं आपण टाकलेलं आहे साईडला आणि त्यानंतर आता आपण भात पेरणीसाठी सुरुवात करत आहोत. तुम्ही पाहू शकता. आपण मित्रांनो भात पेरणीसाठी सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकता, कुदळ्यानं सरी काढून त्यामध्ये भात पेरलं जात आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आज थोडा पाऊस पण आहे, थोडा पेरण्यासाठी आपल्याला त्रास होतो. तुम्ही पाहू शकता, आपलं थोडंसं झालेलं आहे भात पेरून, थोडंसं राहिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि आपलं भात पेरून झालेलं आहे. त्यानंतर जे थोडं राहिलेलं आहे ते आपण जे वर भात दिसते ते मुजवण्यासाठी चालू आहे. तुम्ही पाहू शकता. आणि फायनली भात पेरून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ह्या पिशव्या लावलेल्या आहेत संरक्षणासाठी. जनावरे किंवा इतर लोकांना समजावं की इथं भात लावले आहे, त्यासाठी आपण हे संरक्षणासाठी पिशव्या लावलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.